Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see comparison of ratios म्हणजे जे काही गुणोत्तर आलं असेल त्याची तुलना कशी करायची. सपोज वी हॅव गिवन टू रेशोज A/B and C/D असे दोन गुणोत्तर आपल्याला दिली आहे किंवा अपूर्णांक आपल्याला दिलेत आणि तीन कंडिशन आहेत. बघा या ठिकाणी अट आपली असणार आहे A, B, C, D हे पॉझिटिव्ह इंटिजर्स पाहिजे. A, B, C, D आर पॉझिटिव्ह इंटिजर्स. निगेटिव्हसाठी हा रूल लागू होणार नाही. जे काही आपण पाहणार आहोत ते सगळे पॉझिटिव्ह पाहिजे. मग आता पहिली कंडिशन काय बघा, जर असं घडलं की A इंटू D इज ग्रेटर दॅन B इंटू C देन A अपॉन B इज ग्रेटर दॅन C अपॉन D. म्हणजे या दोघांचा गुणाकार या दोघांपेक्षा जास्त आला तर हे गुणोत्तर जास्त असणार आहे. सेकंड, इफ A अपॉन D इज लेस दॅन A अपॉन D नाही, AD इज लेस दॅन BC देन A अपॉन B इज लेस दॅन C अपॉन D. ही सेकंड कंडिशन आहे. आणि थर्ड कंडिशन आहे इफ AD is equal to BC then A upon B is equal to C upon D. A upon B is equal to C upon D. या तीन कंडिशनचा वापर करून आपल्याला पुढचा प्रॅक्टिस सेट 4.2 बघायचा आहे. प्रॅक्टिस सेट 4.2 एक एक्झाम्पल बघूया. हे महत्वाचे आहेत, हे लिहून घ्या एकदा अगोदर. जेव्हा जेव्हा कंपॅरिझन करायचं असेल आपल्याला तर आपल्या या तीन गोष्टी चेक कराव्या लागतील आणि मग आपण कम्पेअर करू शकतो. ओके, नाउ सी द फर्स्ट क्वेश्चन ऑफ 4.2. First, using the property A upon B is equal to A into K upon B into K, fill in the blanks. या रिकाम्या जागा ज्या आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत. त्यातलं पहिला सब क्वेश्चन बघा, 5/7 इज इक्वल टू 28 इज इक्वल टू 35 इज इक्वल टू 3/5. आता एक एक व्हॅल्यू आपण याची शोधूया. बघा इथे 28 करायचं असेल तर याला 4 ने मल्टिपल करावं लागेल, म्हणजेच याला 4 ने 5 इंटू 4 20 हे पहिलं आन्सर आलं. नंतर इथे 5 ला कितीने मल्टिपल केलं 35 होईल 7, मग याला पण 7 ने मल्टिपल करा 49. नंतर हा 3.5 याच्या हाफ आहे ना 7च्या, मग याचा पण हाफ करा म्हणजे तो आला 2.5. अशा पद्धतीने आपण या व्हॅल्यू काढू शकतो. त्यासाठी हा रूल वापरायचा आहे. नंतर सेकंड एक्झाम्पल त्यातलं 9/14 is equal to 4.5 is equal to 42 is equal to 3/5. बघूया आता 9च्या हाफ केलं तर 4.5, मग याच्या हाफ केलं तर किती होईल 7. याला 3 ने मल्टिपल केलं तर 42, मग याला पण 3 ने करा. आता या 3.5 करायचं असेल याला त्याला आपल्याला 4 ने डिवाइड करावं लागेल. कितीने डिवाइड करावं लागेल 4 ने, मग याला पण 4 ने डिवाइड करा. म्हणजेच मल्टिपल करायचं असेल तर 1/4 ने मल्टिपल करा. मग इथे 4 ने डिवाइड केलं त्याचा आन्सर किती येईल, निम्मा केलं तर 4.50, अजून कमी केलं तर 2.25. या पद्धतीने या सगळ्या व्हॅल्यू आपण काढू शकतो.
Okay, now see the next example. Second example. Find the following ratios. Find the following ratios. त्यातला फर्स्ट आहे द रेशो ऑफ रेडियस टू circumference of the circle. हा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा. द रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स. आता रेडियस आपण स्मॉल आर ने दाखवतो आणि सर्कम्फरन्स असतो 2πr. ओके, मेनचा रेशो घ्यायचा असेल तर काय घेणार? r अपॉन 2πr. r वन जा r, r वन जा r, म्हणजे काय आलं 1/2π. दॅट इज 1:2π. पहिला रेशो जो आहे तो काय आहे आपला 1:2π. नंतर सेकंड बघूया त्यातलं. सेकंड, द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल with radius r to its area. रेशो कशाचा आहे? सर्कम्फरन्सचा आणि एरियाचा. ओके, मग सर्कम्फरन्स दाखवला जातो 2πr सर्कलचा आणि एरिया असतो πr². पाय आणि पाय कॅन्सल, हा r आणि हा r गेला, म्हणजे उरला 2/r. दॅट इज 2:r. थर्ड, ठीक आहे, हे कंप्लीट करा. Third, the ratio of diagonal of a square to its side if the length of side is 7 centimeter. The ratio of diagonal of a square to its side if the length of side is 7 centimeter. आता एक लक्षात घ्या, साइड जर आपण 7 मानली तर डायगोनल जे आहे साइड इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. देअरफॉर जो स्क्वेअरचा डायगोनल असतो तो नेहमी डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू, त्याचा जो फॉर्म्युला आहे त्यावरून आपण काढू शकतो डायगोनल, तो 7√2 सेंटीमीटर येणार आहे. आता यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. काय? डायगोनल म्हणजे 7√2 आणि लेंथ ऑफ साइड म्हणजे 7 आणि 7 कॅन्सल झाला. √2/1
that is √2s/1. √2s/1. फोर्थ, ठीक आहे, हे कंप्लीट करा, मग घेऊया आपण फोर्थ. The lengths of sides of a rectangle are 5 centimeter and 3.5 centimeter. Find the ratio of its perimeter to area. काय काय दिलं बघा. द लेंथ ऑफ द साइड्स ऑफ रेक्टँगल. मग लेंथ जी आहे रेक्टँगलची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. साईडची लेंथ आहे. मग काय आपण लेंथ म्हणतो, एकाला ब्रेड्थ म्हणतो. म्हणजे बी इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. फाइंड द रेशो ऑफ इट्स पेरीमीटर टू एरिया. मग पेरीमीटर ऑफ रेक्टँगल P is equal to 2 into L plus B is equal to 2 into 5 plus 3.5, 2 into 8.5 is equal to 17 centimeter. Therefore, perimeter of rectangle P is equal to 17 centimeter. आता area of rectangle काढूया. area of rectangle that is A is equal to L into B. L आहे 5 आणि B आहे 3.5. 25, 2, 5 त्रिक 15, 2 17, 17.5 centimeter square. Therefore, A is equal to 17.5 centimeter square. ओके, आता याचा रेशो आपल्याला काढायचा आहे. रेशो कशाचा काढणार आपण? P अपॉन A. P अपॉन A इज इक्वल टू, P आहे 17 आणि A आहे 17.5. देअरफॉर P अपॉन A इज इक्वल टू, आता याचं एक डेसिमल काढायचं असेल तर 10 ने मल्टिपल करावं लागेल, वरती सुद्धा 10 ने, म्हणजे 175. याला 5 ने डिवाइड करूया. 5 3 जा 15 and 5 4 जा 20. 5 3 जा 15 and 5 5 जा. P upon A is equal to 34 upon 35. That is 34:35. त्यांचा जो रेशो आहे तो 34:35 आला आहे.
Okay, now see the third example. Third, compare the following pairs of ratios त्यातलं फर्स्ट √5/3 आणि 3/√7. आता पहिला जो रेशो आहे तो आपण A/B मानूया आणि दुसरा C/D मानूया. मग त्या तीन कंडिशन आपल्याला चेक करायचे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. याचं काय होईल? √5 × √7. मग इथे 3 × 3 दोघांमध्ये कॉमा द्यायचा. मग इथे काय होईल? √35 आणि इकडे 9. आता √36 असता त्याचं 6 स्क्वेअर रूट आलं असतं, बरोबर आहे. मग आपण धरूया 6 आहे हा आणि हा 9 आहे. मग कोणती किंमत मोठी आली? ही किंमत मोठी आली. मग √35 इज लेस दॅन 9. मग √35 जर लेस दॅन असेल तर इकडचा हा छोटा असतो. देअरफॉर √5/3 इज लेस दॅन 3/√7. या पद्धतीने आपल्याला चेक करावं लागेल प्रत्येक वेळेस. Okay, now see the next example. Second example, 3√5/5√7 √63/125. एक काम करूया, याला पण थोडंसं आपण सिम्प्लिफाय करू. काय होईल बघा? 3√5/5√7 कॉमा. आता याला फॅक्टर जर पाडले तर 9 × 7 येईल. तो 9 × 7 आणि इथे पाडले तर 25 × 5. मग 3√5/5√7 कॉमा 3√7 × 5√5. 5√5. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन याचं आणि याचं काय होईल? 3√5 × 5√5 कॉमा याचं आणि याचं 3√7 × 5√7. मल्टिप्लिकेशन करताना याचं आणि याचं करा. 3 × 5 15 आणि √5 × √5 म्हणजे √25 आणि 25चं स्क्वेअर रूट असतं 5. इकडे 3 × 5 15, 7 × 7 म्हणजे इथे फक्त 7 उरला. ओके, आता यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 75 येईल. 75 आणि 105. मग हा काय? लहान आहे 75. म्हणजेच काय? 3√5/5√7 लेस दॅन √63/125. हे रिलेशन त्याच्यामध्ये असणार आहे. Okay, now see the next example.
5/18 आणि 17/121. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 into 121 and 17 into 18. Therefore 5, 10, 1, 6. 5 1 5. ओके. 5 2 10 0 1 5 1 6. ओके. यांचं मल्टिप्लिकेशन 306. 306. ओके. मग याच्यामधलं रिलेशन काय? 605 इज ग्रेटर दॅन 306. Therefore 5/18 is greater than 17/121. Okay, now see the next example, number 4. Root 18 upon root 48 root 45 upon root 27. आता एक गोष्ट लक्षात घेऊया आपण. इथे आपल्याला जर सोपं वापरायचं असेल तर सगळ्या ठिकाणी रूट आहे, तर आपण कंपॅरिझन्स करतोय तर सगळ्या ठिकाणची रूट काढून टाकू. म्हणजे काय होईल? 80/48 आणि 45/27. कारण सगळे रूट असल्यामुळे आपण हेच करू शकतो. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा याला एक सिम्प्लिफाय करून घेऊ. ह्यांना सोपं देऊ एकदा. काय होईल? इथे 8ने डिवाइड केलं तर इथे असं सिम्प्लिफाय होईल. इथे 3ने केलं किंवा डायरेक्ट 9ने डिवाइड करू शकतो आपण. इथे डायरेक्ट 9ने केलं तर 9 5 45 9 3 27. याला पण सिम्प्लिफाय केलं तर काय होईल? 5/3 5/3 म्हणजे हे इक्वल होणार आहे. 5/3 इज इक्वल टू 5/3. Therefore root 80/48 is equal to root 45/root 27. दोन्ही इक्वल असणार आहेत. Okay, now see the last example of this. (9.2) upon 5.1 3.4 upon 7.1. इथे पण सगळ्या ठिकाणी एक एकच डेसिमल आहे, आपण ते काढून घेऊ शकतो. म्हणजे 92/51 आणि इथे 34/71. क्रॉस मल्टिप्लिकेशन 92 into 71 आणि 34 into 51. आता सेपरेट करून घेऊया. 92 into 71 14 1 63 1 64 2 13 6532 6532 आणि याचं येणार आहे 34 मल्टिप्लाइड 51. 1 into 4 4 3 20 2 15 2 17 4 3 17 1 1734. याच्यामध्ये आपल्याला जे दिसतंय की ही किंमत जास्त आहे. 6532 इज ग्रेटर दॅन 1734. Therefore
9.2 अपॉन 5.1 इज ग्रेटर दॅन 3.4 अपॉन 7.1. ओके, अशा पद्धतीने आपण 4.2चा अर्धा पार्ट पूर्ण केला आहे. पुढचं जे क्वेश्चन आहे 4 पासून तर पुढचा हा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया.